हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उत्पत्ती 23:26-28 वचन. उत्पत्ती 1:26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, रानपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील. वचन 27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचा प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. वचन 28. देवाने त्यास आशीर्वाद दिला, देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणी व्हा, पृथ्वी व्यापून टाका, वरती सत्तेत खाली आणा, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा वचन काही सांगते, परमेश्वर पिता बोलत आहे. देव पिता, प्रभू येशू आणि पवित्र आत्मा या तिघांमध्ये एक चर्चा होते. आणि ती चर्चा अशा प्रकारे आहे की देव पिता काय सांगत आहे की आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असं मनुष्य आपण बनू, जो या सर्व गोष्टीवर सत्ता चालवेल, प्राण्यांवर, पक्ष्यांवर, जनावरांवर, जीव जंतूवर आणि सृष्टीतल्या सर्व वस्तूवर तो सत्ता चालवेल. म्हणून आपण मनुष्य बनू. म्हणून देव पित्याने आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आदाम निर्माण केला आणि त्याची स्त्री, नर नारी अशी ती निर्माण केले. देव पित्याने दोघा पती पत्नीला निर्माण केल्यानंतर सर्व प्राण्यांवर, पक्ष्यांवर, जीवजंतूंवर, अगदी सर्व गोष्टींवर त्यांना सत्ता दिली, अधिकार दिला. सुरुवातीला परमेश्वर पिता एक पहिला पुरुष आणि एक पहिली स्त्री तयार करत आहे. दोघी पती पत्नींची तयारी करून सुरुवातीला परमेश्वर पिता जी त्यांना देत आहे ती म्हणजे सत्ता. प्रभू त्यांना काय देत आहे? सत्ता देत आहे, अधिकार, की सर्व प्राण्यांवर, पक्ष्यांवर, जीवजंतूवर, सृष्टीतल्या सर्व निर्मितीवर तुमचा अधिकार असेल, तुमची सत्ता असेल. तुम्ही त्याच्यावर सत्ता चालवा, ते सर्व तुमच्या अधीन असणार. आणि परमेश्वर पित्याने पृथ्वीमध्ये पहिला राजा, पहिली राणी असे आदाम आणि हव्वा या दोघांना निर्माण केले आणि सर्व निर्मिती त्यांच्या स्वाधीन केली, त्याच्या अधीन केली. आदाम आणि हव्वा या दोघांच्या परमेश्वराने सर्वांवर त्यांना सत्ता दिली होती, अधिकार दिला होता. परंतु उत्पत्ती 3:मध्ये आदाम हव्वा हे दोघेही पापात पडले. ज्या झाडाचं फल परमेश्वर पित्याने त्याला खाण्यासाठी मनाई केली होती त्याचं फल ते खाल्ले. बघा, परमेश्वराने सृष्टीवर त्यांना अधिकार दिला होता, पण या दोघांवर अधिकार परमेश्वराचा होता. जशी सृष्टी आदाम हव्वाच्या अधीन होती तसं आदाम हव्वाने परमेश्वराच्या अधीन असावं अशी परमेश्वर पित्याची इच्छा होती. म्हणून देव पित्याने त्यांना एक आज्ञा लावून दिली होती. परंतु दोघांनी पण परमेश्वर पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन केले. दोघांनी पण देव पित्याची आज्ञा मोडली आणि ज्या झाडाचं फळ खाण्यासाठी त्यांना मनाई केली होती त्याचे फळ त्या दोघांनी खाल्ले. फळ खाल्ल्यामुळे त्यांच्या जीवनात पापाला सुरुवात झाली. सैतानाची सत्ता त्यांच्यावर बसली. जसे की मात्र पापामुळे ते सैतानाचे गुलाम बनले गेले. देवाने संपूर्ण सृष्टीवर त्यांना सत्ता दिली होती, पण संपूर्ण सृष्टीवर आदाम हव्वाला सत्ता दिल्यामुळे सैतान संतप्त झाला होता. त्याला तो अधिकार हवा होता, त्याला ती सत्ता हवी होती. मग त्याने काय केलं? आदाम हव्वाला पापात पडले आणि तो अधिकार, ती सत्ता त्याने हिरावून घेतली, चोरी करून घेतली, कारण तो चोर आहे. योहान 10:10 वचन. सैतान चोरी करायला येतो, तो चोर आहे, तो लबाड आहे. आणि मात्र या ठिकाणी मात्र तो अधिकार आणि सत्ता जणू काही चोरी करून घेते आदाम हव्वेला पापात पडून. आणि त्यामुळे आदाम हव्वाने पाप केल्यामुळे सर्व अधिकार, सत्ता सर्व गमावून बसते. प्रभू त्यांना एदेन बागेतून काढून टाकत आणि अशा प्रकारे सर्व सत्तेला ती गमावून बसले आणि सैतानाची सत्ता, सैतानाचा अधिकार या पृथ्वीवर चालू झाला.
त्यामुळे लोक पापात, मोहात आणि वाईटामध्ये सापडू लागले, पापमय जीवन जगू लागले. सैताने आत्मे मानवामध्ये इतक्या प्रमाणात कार्य करू लागले की मनुष्यच मनुष्यावर सत्ता चालू लागला. अगदी ही सत्ता अशी होती की जणू काही एकमेकांवर जुलूम करणे, अन्याय करणे, एकमेकांना त्रास देणे, पिडणे, एकमेकांची हत्या करणे, अशा अनेक प्रकारच्या चुका, मोठमोठी पापे वाढली गेली. जो अधिकार, जी सत्ता परमेश्वराने आदम हव्वाला दिली होती, ती सत्ता सैतानाच्या हातात आली आणि सैतानाने संपूर्ण सृष्टीचा बिघाड केला. पृथ्वीमध्ये लढाया, युद्ध, भांडण, तंटा, वादविवाद या सर्व गोष्टी निर्माण झाल्या. जसजसे राष्ट्रे निर्माण झाले, जसजसे देश वसविले गेले, तसतसे राष्ट्रे एकमेकावर उठली, देश एकमेकावर उठले गेले. देशामध्ये लढाई, राष्ट्रामध्ये लढाया सुरू झाल्या. अगदी जसे की जमिनीसाठी, पैशासाठी, राज्यासाठी, अधिकारासाठी. मात्र लढाया, युद्ध, तंटा या सर्व गोष्टी उत्पन्न झाल्या. सैतानाचं राज्य या पृथ्वीवर अधिकाधिक पसरतच गेलं. लोक पापात, मोहात, वासरत सापडत गेले, एकमेकाचा जीव घेऊ लागले. जगामध्ये, पृथ्वीमध्ये अगदी मात्र लोकांचे रक्त सांडू लागले. ज्या मानवाला देवाने आपल्या प्रतिरूपाचे बनवून या पृथ्वीमध्ये पाठवले, तर तोच मानव आज देवासारख्या दिसणाऱ्या मानवाचा वध करू लागला. मनुष्यामध्ये शत्रुत्व निर्माण झालं, वैर उत्पन्न झालं, लढाया, भांडणं, तंटा उत्पन्न झाल्या. आणि जो देश, हे जग जे परमेश्वराने स्वर्गाचं प्रतीक म्हणून बनवलं होतं, स्वर्गाचं प्रतीक, स्वर्गाची प्रतिमा म्हणून देवाने पृथ्वी बनवली होती, परंतु ही पृथ्वी भ्रष्ट झाली, पापाने, जात जुलुमाने भरली गेली, अंधकाराने ग्रासली गेली. कारण सैतानाचं राज्य आणि सैतानाची सत्ता या पृथ्वीवर स्थापित झाली. म्हणून आज प्रत्येक देशामध्ये लढाई आहेत, युद्ध आहेत, भांडण, तंट आहेत आणि अनेक अशा गोष्टी आहेत. आजचा दिवस आपण साजरा करीतो प्रजासत्ताक दिन म्हणून. प्रजेला सत्ता मिळाली, अधिकार मिळाला. 15 ऑगस्ट या दिवशी देश स्वतंत्र झाला. पण 26 जानेवारी मात्र अधिकार, सत्ता आपल्या भारत देशाच्या लोकांच्या अधीन आली, अधिकारात आली. परंतु आपण बायबलद्वारे काही गोष्टी पाहू की सत्ता भले आपल्या भारतीय लोकांच्या अधीन आहे, अधिकारामध्ये आहे, परंतु तरी सुद्धा काय आपले अद्यापी लोक मात्र शांतीमध्ये जीवन जगत आहेत का? सत्ता आहे, अधिकार आहे, देश स्वातंत्र्य आहे खरा, परंतु अद्यापी मनुष्य गुलामीत आहेच. पापाच्या, अंधकाराच्या, रोगांच्या, पीडांच्या, गरिबीच्या, बंधनाच्या, निराशाच्या, मानवाच्या अशा अनेक प्रकारच्या गुलामीमध्ये आजही मनुष्य जीवन जगत आहे. एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालविते, दुसऱ्यावर अधिकार चालवते. एक मनुष्य दुसऱ्या माणसाला तुडविते. पैशामुळे, जमिनीमुळे, जागेमुळे, वस्तूमुळे भांडण, तंटा आहे. सगळे अगदी कुटुंबातले व्यक्ती, एका रक्तमांसाची व्यक्ती सुद्धा एकमेकावर उठलेली आहे. भले स्वातंत्र्य आहे, सत्ता आहे, पण मात्र शांती मिळत नाही. माणसाच्या जीवनात आनंद मिळत नाही, सुख आणि समाधान माणसाच्या जीवनात मिळत नाही. आजही मनुष्य अनेक प्रकारच्या बंधनात जीवन जगत आहे, अनेक प्रकारच्या गरिबीमध्ये जीवन जगत आहे. अनेक लोक असे आहेत, गरिबीमुळे खाण्यासाठी अन्न नाही म्हणून आत्महत्या करत आहे. अनेक ठिकाणी गरिबीमुळे अन्न नाही म्हणून फक्त एकाच वेळेचं जेवण त्यांना ते खात आहे, 2 वेळेचं जेवण मिळत नाही. अनेक लोक गरिबीमुळे मात्र उपाशी असल्यामुळे मरत आहेत, प्राण सोडत आहेत. अनेक कुटुंबामध्ये तणाव आहे, समस्या आहेत, लढाई आहेत, युद्ध आहे, धर्मांतर चाललेले. अशा अनेक गोष्टी या पृथ्वीमध्ये, आपल्या भारतातच काय, या पृथ्वीमध्ये सुद्धा चालू आहेत. संपूर्ण जगामध्ये या गोष्टी मात्र चालू आहेत. हल्ली तर राष्ट्रावर राष्ट्र उठलेले, देशावर देश उठलेले, लढाया चालू आहेत, युद्ध चालू आहेत, अनेक घटना चालू आहेत. सत्ता आहे, स्वातंत्र्य आहे, पण शांती नाही. आनंद मिळत नाही, सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. मग आता या गोष्टी आपल्याला कुठून मिळतील?
कुठून आपल्याला सुख आणि समाधान लाभेल? प्रभू येशू पासून. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद, सुख आणि समाधान देणारा फक्त प्रभू येशू आहे, जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही देण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ आहे. आणि बायबल काही सांगते पहा, देवाने आदम हव्वाला सत्ता तर दिली, पण सैतानाने ती सत्ता चोरी करून घेतली. आणि त्यामुळे सैतानाचं साम्राज्य, राज्य या पृथ्वीवर आज स्थापित झालेले, तो अनेकांना पापात पडत आहे, अनेकांना पापाकडे ओढत आहे. परंतु जे प्रभू येशूवर विश्वास ठेवते ते सैतानाच्या सत्तेतून, गुलामीतून आणि अधिकारातून मुक्त होते. ते प्रभूच्या अधीन असतील आणि ते लोक स्वर्गीय राज्यात राज्य करतील. तर अनेक लोक सत्तेचा उपयोग कसा करत आहे पहा. माणसाला मिळालेली सत्ता मनुष्य चुकीच्या रीतीने वापरत आहे. नीतिसूत्र 28:15. गरीब प्रजेवर दुष्ट अधिपती, गरजणाऱ्या सिंहासारखा आणि भक्ष शोधित फिरणाऱ्या अस्वलासारखा आहे. बायबल काही सांगते, गरीब प्रजेवर एखादा दुष्ट अधिपती अधिकार गाजवते, तर दुष्ट अधिकारी, दुष्ट सत्ता चालवणारा मनुष्य गरजणाऱ्या सिंहासारखा आणि भक्ष शोधित फिरणाऱ्या अस्वलासारखा आहे. जणू काही तो गरिबाला खाऊन टाकत आहे, तो गरिबाला तुडवून टाकत आहे. तो आपल्या सत्तेचा उपयोग चुकीच्या रीतीने करत आहे. जी सत्ता त्याला देण्यात आलेली आहे, जो अधिकार त्याला मिळालेला आहे, आणि गरिबांचा कैवार घेण्यासाठी, गरजवंत गरजू लोकांना मदत करण्यासाठी, लोकांचे मार्ग मोकळे करण्यासाठी, लोकांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी ती सत्ता तो चुकीच्या रीतीने मात्र त्याचा उपयोग करत आहे. म्हणून बायबल सांगते, तो गरजणाऱ्या मात्र सिंहासारखा आणि भक्ष शोधित फिरणाऱ्या अस्वलासारखा आहे. कारण तो सत्तेचा चुकीचा उपयोग करत आहे. तो अधिपती, तो अधिकारी सत्तेचा योग्य उपयोग करत नाही. त्यामुळे आज एकमेकांमध्ये तंट आहे, वादविवाद चाललेले आहेत, भांडण आहे. कारण सत्ता असलेली व्यक्ती आपल्या सत्तेचा उपयोग योग्यरित्या करत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल काय शिकवते पहा. बायबल शिकवते, प्रभू येशू म्हणतो मत्ते 20:मध्ये 25-28 वचनात, शिष्याला काय म्हणते, प्रभूने शिष्याला सत्ता दिली, अधिकार दिला अनेक गोष्टीच्या बाबतीत. मत्ते 10:मध्ये वचन काय सांगते पहा. प्रभूने त्यांना अनेक गोष्टीवरचा अधिकार दिला, अगदी लोकांच्या जीवनात कार्य करण्याचा अधिकार, आणि लोकांची बंधने तोडण्याचा पण अधिकार, आणि सैतानाच्या दुष्ट आत्मेवरचा पण अधिकार. मत्ते 10:1-2. परंतु प्रभू या ठिकाणी म्हणते, मी तुम्हाला अनेक प्रकारचा अधिकार दिलेले, सत्ता दिलेली आहे, पण तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला लहान बनायचंय, तुम्हाला श्रेष्ठ मोठे बनायचे नाही, तुम्हाला अधिकार गाजवायचा नाही, तुम्हाला एकमेकांची सेवा करायची. तुमच्यामध्ये जो मोठा होऊन पाहतो त्याने सर्वांचा दास बनले पाहिजे, सेवक बनले पाहिजे. तुम्ही एकमेकांची सेवा करा. कारण प्रभू म्हणतो, मी सुद्धा सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा कराव्यास आलेलो आहे, आणि पुष्कळांच्या पापासाठी खंडणी म्हणून माझा प्राण अर्पिण्यासाठी मी आलेलो आहे. प्रभूने काय शिकवलं शिष्याला? मी सुद्धा तुमच्याकडून सेवा करून घेण्यासाठी आलो नाही, तुमची सेवा करण्यासाठी आणि तुमच्यासाठी बलिदान देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि प्रभूने ते पूर्ण पण केलं. प्रभू आपल्यासाठी मनुष्य बनले, दासाचं स्वरूप धारण केलं, आणि आपल्यासाठी वधस्तंभावर खिल्ले गेले. देव असून मनुष्य बनून, दास बनून आपल्यासाठी बलिदान झाले. साऱ्या पापी मानवासाठी प्रभू वधस्तंभात चढवले गेले. ज्याच्या हातात अधिकार आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे, ज्याच्या हातात साम्राज्य आहे, तो प्रभू तर पापी लोकांसाठी वधस्तंभावर खिल्ला गेला. आणि पापी लोकांना पापाच्या बंधनातून आणि सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. आज प्रभू ते म्हणतो, तुम्ही कोणावर सत्ता चालू नका, तुम्ही कोणावर अधिकार गाजवू नका, तुम्ही सेवा करा. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ आणि मोठे बनवून समजू नका, तुम्ही दास बना, तुम्ही सेवक बना. मी हा अधिकार जो तुम्हाला दिलेला आहे तो इतरांकडून सेवा करून घेण्यासाठी नाही, तुम्हाला मात्र लोकांनी सन्मान द्यावा, मान द्यावा यासाठी
स्वतःसाठी नाही, तर तुम्हाला मी अधिकार दिले की तुम्ही अनेक लोकांची सेवा करावी. गरीब, दीन दुबले अशा अनेकांना तुम्ही सहाय्य करावं, अशा अनेकांना तुम्ही मदत करावी. म्हणून मी तुम्हाला सत्ता दिलेली आहे, म्हणून मी तुम्हाला अधिकार दिलेले आहे, म्हणून मी तुम्हाला निवडलेले की तुम्ही अनेकांची सेवा करावी. म्हणजे प्रभूची शिकवण या ठिकाणी, प्रभूचा अधिकार, प्रभूची सत्ता या ठिकाणी आपल्याला हे शिकवते की तुम्ही सेवा करा, तुम्ही गरजवंत गरजू लोकांना मदत करा, दीन दुबले, गरीब, अनाथ, लाचार, बेघर असलेल्या लोकांना सहाय्य करा, संकटात, समस्यात, निराशात असलेल्या लोकांना मार्गदर्शन करा, त्यांच्या संकटाचे निवारण करा, त्यांच्यातून त्यांना बाहेर काढा. यासाठी प्रभू म्हणतो मी तुम्हाला निवडलेले, मी तुम्हाला अधिकार दिलेले, मी तुम्हाला सत्ता दिलेली आहे की तुम्ही धार्मिक जीवन जगावे, तुम्ही चांगली कृत्य करावी. म्हणून मी तुम्हाला सत्ता दिलेली आहे, म्हणून मी तुम्हाला अधिकार दिलेले की तुम्ही चांगलं ते करावं म्हणून. आता जसं की उत्पत्ती 3:16 मध्ये आपण पाहतो, त्या ठिकाणी वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिताने स्त्रीला काय म्हटलं, ते फळ खाल्ल्यामुळे आता मात्र मी तुझं दुःख आणि तुझं गर्भधारण बहुगुणित करीते. तू क्लेशाने लेकरं प्रसवशील आणि तुझा ओढा तुझ्या नवऱ्याकडे राहील आणि तुझा नवरा तुझ्यावर स्वामित्व म्हणजे अधिकार गाजवेल. तुझा नवरा तुझ्या सत्ता चालवेल. आता या वचनाचा अर्थ कशा प्रकारे येतो पहा. परमेश्वरला असं म्हणायचंय का की प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवर सत्ता, अधिकार चालवावा, फक्त त्याचंच म्हणणं खरं असावं, तो सांगेल तेच तिने करावं. या सत्तेचा अर्थ असा होतो का. प्रभूने शिष्याला सत्ता देताना काय शिकवलं, अधिकार देताना काय शिकवलं, तुम्ही दास बना, तुम्ही सेवा करणारे बना, अधिकार गाजविणारे नाही. मग इकडे वचनाचा अर्थ उलटा येईल का. त्या ठिकाणी प्रभू शिष्याला अधिकार, सत्ता देऊन म्हणत आहे तुम्ही सेवा करणारे बा, हक्क गाजविणारे, सत्ता गाजविणारे नाही. मग इकडे उलटा होईल का अर्थ. नाही. मग याचा अर्थ असा का की परमेश्वराने सांगितले ना प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवर सत्ता चालवावी, पती सांगेल तेच पत्नीने करावं असं नाही. तर पतीने आपल्या पत्नीवर सत्ता चालवावी याचा अर्थ काय. तर मात्र पत्नी आपल्या पतीचा एक हिस्सा आहे, पतीचे शरीर, पतीचे जीवन आहे. तर पतीने आपल्या पत्नीवर प्रेम करावे, तिची काळजी घ्यावी, तिला जपावे आणि मात्र तिची इज्जत राखावी. हे कर्तव्य पतीचे आहे. अर्थात असं नाही की दबाव, जबरदस्ती, दारू पिणे आणि तिला मारहाण करणे याचा अर्थ असा मुलीच होत नाही. तर सत्ता म्हणजे तिला मदत करणे, तिला सहाय्य करणे. कारण प्रभूने सत्तेचा अर्थ दिलाय सेवा, सत्तेचा अर्थ दिलाय मदत. आणि या ठिकाणी पतीने सुद्धा आपल्या पत्नीच्या बाबतीत ही सेवा, हीच मदत करावी, तिला सहाय्य करावं, तिच्यावर प्रेम करावं. परंतु अनेक लोक याचा चुकीचा अर्थ काढतात. तर सत्ता म्हटलं तर तिथे सेवा येते, सत्ता म्हटलं तर तिथे प्रेम येते, सत्ता म्हटलं तर तिकडे मदत येते, सत्ता म्हटलं तर दयेची भावना उत्पन्न होते. आणि हीच गोष्ट प्रभू येशूने शिकवली. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल सांगते उत्पत्ती 45:26 वचनामध्ये संपूर्ण मिस्र देशावर योसेफाची सत्ता होती. आता याच्यावर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. बायबल सांगते संपूर्ण मिस्र देशावर योसेफाची सत्ता होती. आता योसेफाची सत्ता संपूर्ण मिस्र देशावर होती. मग योसेफ या सत्तेचा उपयोग, या सत्तेचा फायदा कसा करून घेत होता, म्हणजे या सत्तेच्या बाबतीत तो कसं काम करत होता. तर या सत्तेचा फायदा तो मात्र चुकीच्या रीतीने करत होता, तर सत्तेचा उपयोग तो चांगल्या रीतीने करत होता. तो काय करत होता. हा योसेफ त्यावेळी दुष्काळ पडला होता. 7 वर्ष सुकालाची आणि 7 वर्ष दुष्काळाची आली होती. योसेफाने ठिकठिकाणी अन्नाचा, धान्याचा साठा करून ठेवला होता. आणि जेव्हा दुष्काळ पडला, लोकांना खायला अन्न नव्हतं, तेव्हा योसेफाने आपली कोठारे उघडून संपूर्ण मिस्र देशातल्या लोकांना आणि पृथ्वीवर हा जो दुष्काळ पडला होता,
संपूर्ण पृथ्वी. तेव्हा देशोदेशीचे लोक योसेफाकडे धान्य मागण्यासाठी, धान्य विकत घेण्यासाठी आले. बायबल काय सांगते पहा, उत्पत्ती 41 अध्याय 56 ते 57 वचनात. दुष्काळाने पृथ्वी व्यापली होती, त्यामुळे हा दुष्काळ फार कडक होता आणि पृथ्वीवरल्या देशोदेशीचे लोक योसेफाकडे धान्य विकत मागण्यासाठी आले आणि योसेफ त्यांना धान्य देऊ लागला. योसेफाने धान्य लपून ठेवलं नाही की दुष्काळ पडलाय, मी तुम्हाला दिलं तर माझं काय होईल. नाही, ज्याला अन्न हवं होतं, ज्याला धान्य हवं होतं, योसेफ त्या सर्वांना धान्य आणि अन्न द्यायला योसेफाने सुरुवात केली. योसेफाने आपल्या सत्तेचा उपयोग चुकीच्या रीतीने केला नाही, कठोर रीतीने केला नाही, तर प्रेमाने केला. त्याने लोकांच्या गरजा भागवल्या, त्याने लोकांना मदत केली. अगदी भुकेल्या पोटांना त्याने अन्न दिले. फक्त आपल्या मिस्र देशालाच नाही, तर देशोदेशीच्या लोकांना त्याने योसेफाने धान्य पुरवले. असा हा मंत्री, असा हा राजा या मिस्र देशात बनून गेला, जो योसेफ होता, जो देव पिता परमेश्वर पित्याचा सेवक होता, जो एक इस्रायली होता, जो एक इब्री मनुष्य होता, योसेफ. त्याच्या हातून परमेश्वराने ही मात्र सेवा घडवली आणि त्याने मात्र आपल्या सत्तेचा उपयोग चुकीच्या रीतीने मुलीच केला नाही. त्याने लोकांना धान्य पुरवले, लोकांना धान्य दिले. 7 वर्ष दुष्काळ होता आणि 7 वर्षाच्या दुष्काळात त्याने लोकांना धान्य पुरवले. हल्ली बघा, आता दुष्काळ तर मिळत नाही, तरी लोकांना अनेक ठिकाणी धान्य मिळत नाही. उपाशी लोक मरत आहेत, उपाशी मरत आहेत लोक. परंतु विचार करा, दुष्काळात लोकांची काय परिस्थिती होईल. पण अशा वेळी योसेफाने दुष्काळात सुद्धा मिस्र देशाला आणि देशोदेशीच्या लोकांना त्याने धान्य पुरवले आणि लाखो कोटीवारी लोकांचे त्याने प्राण वाचवले. योसेफाने स्वतःसाठी त्याने राखून ठेवलं नाही, तर लोकांना त्याने पुरवले, लोकांना त्याने धान्य दिलं. ही आहे सत्ता, दया आणि प्रेम. ही आहे सत्ता, मदत, जी योसेफाने केली. आणि योसेफाने आपल्या सत्तेचा उपयोग योग्यरित्या केला, अगदी चांगल्या प्रकारे केला. कोणाला लुबाडण्यासाठी, कोणावर अधिकार गाजून कठोर रीतीने त्याला वागणूक देण्यासाठी नाही, तर मात्र दया करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी, मदत करण्यासाठी योसेफाने आपल्या सत्तेचा उपयोग केला. हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये असलेल्या लोकांना प्रभू आज हे शिकवते, मी तुम्हाला सत्ता देते, मी तुम्हाला अधिकार देते की तुम्ही त्याचा उपयोग लोकांना सहाय्य आणि मदत करण्यासाठी करावा. कठोर रीतीची वागणूक देणे, लोकांना लुबाडणे, लोकांना मात्र धमकावणे, लोकांवर अन्याय अत्याचार करणे, यासाठी मी तुम्हाला सत्ता दिलेली नाही, तर प्रेम करणे, क्षमा करणे, समेट घडवणे, दया करणे, मदत करणे, यासाठी मी तुम्हाला सत्ता देते, प्रभू येशू म्हणते. हालेलुया, हालेलुया. प्रभूने आपल्याला ही सत्ता चांगल्या कामासाठी आणि चांगल्या कार्यासाठी मात्र दिलेली आहे. आता आपल्या इफिसियन्स पत्रामध्ये 6:12, आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता बरोबर. आता आपली लढाई कोणाबरोबर आहे? सत्ता बरोबर, अधिकाराबरोबर. हा अधिकारी कोण आहे? सैतान. त्याच्याबरोबर आपली लढाई आहे, माणसाबरोबर आपली लढाई नाही. आपलं युद्ध, आपली भांडण तंटे माणसाबरोबर नाही, सैतानाबरोबर आहे. जो मात्र मानवाचा घात करत आहे, मानवाचा नाश करत आहे, मानवाला पापात टाकत आहे, त्या सैतानाबरोबर आपली लढाई आहे, त्या सैतानाबरोबर आपलं युद्ध आहे. त्या सैतानाच्या गोष्टी आपल्याला तुडवायच्या आहेत, ज्या वाईट गोष्टी, ज्या पापाच्या गोष्टी आहेत, ज्या लोकांना पापात पडणार आहेत, नाशाकडे नेणार आहेत, कुटुंब उद्ध्वस्त करणार आहेत, त्या गोष्टी थांबवा. त्या सैतानाच्या गोष्टी, त्याच्याबरोबर आपली लढाई आहे, त्याच्याबरोबर आपलं युद्ध आहे. आपल्याला कळते की आपल्या गावामध्ये चुकीच्या गोष्टी काही आहेत, किंवा मात्र ज्याद्वारे कुटुंब उद्ध्वस्त होते, किंवा दारूच्या काही गोष्टी, ज्या दारू पिऊन अनेक लोक कुटुंबामध्ये भांडण तंटा निर्माण करत आहेत, तर त्या गोष्टी थांबवायला हव्या. ज्या सैतानी गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या थांबवायला हव्या. त्याच्याबरोबर आपली लढाई आहे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच्याबरोबर आपलं युद्ध आहे. कोणावर अन्याय होते का, कोणावर अत्याचार होत आहे का, तर ते थांबवणं हे आपलं कर्तव्य आहे.
यासाठी प्रभू आपल्याला निवडत आहे. प्रभू म्हणतो तुमची लढाई मानवाबरोबर नाही, सैतान आणि सत्तेबरोबर आहे. ज्या वाईट गोष्टी चालल्या त्या तुम्हाला थांबवायच्या, ज्या चुकीच्या गोष्टी चालल्या त्या तुम्हाला थांबवायच्या. कोणाचा घात, कोणाचा नाश व्हावा अशी माझी इच्छा नाही, तर प्रत्येकाचं उद्धार आणि चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे प्रभू म्हणतो. म्हणून तुम्ही चांगलं करा, लोकांना वाचवा, त्यांना सहाय्य करा, त्यांना मदत करा. यासाठी मी तुम्हाला सत्ता देते, यासाठी मी तुम्हाला अधिकार देते म्हणून प्रभू येशू म्हणत आहे. हालेलुया. म्हणून पौल काय म्हणतो बा, कोरिन्थीकरास दुसरी पत्र 10:8, आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हाला दिला आहे. काय म्हणतो संतो पौल? प्रभूने जो मला अधिकार दिलेला आहे, जी सत्ता दिलेली आहे ती तुमच्या नाशासाठी नाही, तुमच्या उन्नतीसाठी. प्रभू आपल्याला अधिकार सत्ता देतो इतर लोकांच्या उन्नतीसाठी. इतर लोकांची उन्नती कशी होणार, प्रगती कशी होणार, त्याचं तारण कसं होणार, त्यांचा उद्धार कसा होणार, यासाठी अधिकार प्रभू देतो. जसं की बघा, ब्रदरांना प्रभू येशूने अधिकार दिलेला आहे, सत्ता दिलेली आहे, आणि ते त्या अधिकाराचा आणि सत्तेचा उपयोग अगदी योग्य प्रमाणे करत आहेत. लोकांना मदत करणे, सहाय्य करणे, मार्गदर्शन करणे, त्यांना शिकवणे, जे पापाच्या बंधनात आहे त्यांना त्याच्यातून बाहेर काढणे, जे दारू पित आहेत, नशा करत आहे त्यांना त्याच्यातून मुक्त करणे, योग्य सल्ला देणे. जसे की अनेक घरामध्ये भांडण, तंटा, वादविवाद आहेत ते मिटवणे, गरीब गरजवंतांना मदत करणे, सहाय्य करणे, अशा अनेक प्रकारे चांगली कामं ब्रदर करत आहेत. ते आपल्या अधिकाराचा उपयोग, ते आपल्या सत्तेचा उपयोग लोकांच्या भलेसाठी करत आहेत, चांगल्यासाठी, उन्नतीसाठी. आणि त्याच्या साक्षात आपण आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहत आहोत. अनेक लोकांच्या जीवनात आज चमत्कार घडलेले आहेत, अनेक भांडणं मिटलेली आहेत, अनेक लोकांची दारू सुटलेली आहेत, अनेक तंटा नाहीसे झालेले आहेत, अनेक वादविवाद मिटलेले आहेत, अनेक लोक पापातून मुक्त झालेले आहेत. आज अनेक कुटुंब शांतीत आणि प्रीती जीवन जगत आहेत, सुखी आणि समाधानामध्ये जीवन जगत आहेत. कारण का ब्रदर त्यांच्या सत्तेचा आणि अधिकाराचा उपयोग योग्य प्रमाणे करत आहेत. म्हणून त्याद्वारे आज अनेकांचा उद्धार झालेला आहे, तारण झालेले आहे, बंधने तुटलेली आहेत. प्रभूने आपल्याला अधिकार दिले, सत्ता दिले, अनेक लोकांच्या उद्धारासाठी, अनेक लोकांच्या तारणासाठी प्रभूने सत्ता दिलेली आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला योग्य प्रमाणे करायचा आहे. समोरच्या व्यक्तीला त्रास होईल असं काही करू नका, तर त्या व्यक्तीला परमेश्वराकडून अनुग्रह मिळेल असं काहीतरी करा, त्या व्यक्तीला आनंद मिळेल असं देवाच्या योजनेप्रमाणे करा. तर प्रभूचा अनुग्रह आणि प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर असणार. प्रभूच्या कृपेने आणि सामर्थ्याने आपण भरले जाणार आणि आपली बंधने मात्र पूर्ण रीतीने तुटली जाणार. आपल्या समस्येतून आपल्याला मुक्ती मिळणार. लक्षात ठेवा, सर्वांचा सत्ताधीश परमेश्वरच आहे. सर्वाधिकार सत्ता त्याच्या हातात आहे, तो मानवाला अधिकार देतो. आणि आपण त्या अधिकाराचा उपयोग चुकीचा केला तर तो वरती बसलाय न्यायाधीश, त्याच्यातून आपण सुटणार नाही. कारण बायबल सांगते यशाया 40:26, प्रभू येशू परमेश्वर पिता सत्ताधीश परमेश्वर आहे. यशाया 9:6-7 वचन सांगते, प्रभू आहे अधिपती, शांतीचा राजकुमार, तो आहे, त्याच्या हातात सत्ता आणि अधिकार आहे. कॉन्सेक्रस पत्र 1:15-16, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो उत्पत्ती जस्ट आहे. सर्व राजे, अधिकारी जे होऊन गेले ते सर्व प्रभूमध्ये झालेले, म्हणून सर्व अधिकार, राज्य सर्व प्रभूच्या अधीन आहे. आणि म्हणूनच सर्वांमध्ये प्रभूला प्राधान्य आहे, प्रभूला महत्व आहे. एपिस्करास पत्रामध्ये 1:20-23 सर्व अधिकार, सत्ता, राज्य, साम्राज्य, सांप्रत्य, धनीपणा आणि भावी युगातले कोणतेही नाव घ्या, सर्व पित्याने प्रभूच्या पायाशी ठेवलेले आहेत आणि सर्वहून पित्याने प्रभूला उंच केलेले आहे, प्रभू येशूला. सर्व अधिकार, सत्ता, साम्राज्य सर्व प्रभूच्या अधीन आहे. सर्व गोष्टी प्रभूच्या अधीन आहे आणि सर्व उत्पत्तीमध्ये प्रभू श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्याला अधिकार दिला, त्याचा योग्य वापर करा, चुकीचा करू नका, नाहीतर तो वरती बसलेला आहे त्याच्या हातून काय आपण सुटणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.